स्पीड न्यूज भारत में आप सभी दर्शकों को स्वागत है। खबर है भिवंडी से। किसानों के परिश्रम को नमन करते हुए पुन्हा शिवाजी राजे भोसले की टीम रविवार को भिवंडी तालुका के मराठे पाड़ा स्थित छत्रपति शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ पहुंची। फिल्म के लेखक, निर्माता और दिग्दर्शक महेश मांजरेकर के नेतृत्व में कलाकारों ने शिवाजी महाराज की मूर्ति के समक्ष साष्टांग नमस्कार कर श्रद्धांजलि अर्पित की। इस अवसर पर महेश मांजरेकर के साथ अभिनेता सिद्धार्थ जाधव, सिद्धार्थ बोडके, मंगेश देसाई, त्रिशा ठोसर, पृथ्वी प्रताप भार्गव, जगताप, विक्रम गायकवाड़, संदीप जुवतकर और नीलश्री ज्ञान लक्ष्मी उपस्थित थे। कार्यक्रम के दौरान माहौल अत्यंत भावनिक रहा, जहां कलाकारों ने किसानों और मराठा वीर शिवाजी महाराज के प्रति अपनी भावना व्यक्त की। महेश मांजरेकर ने कहा कि मराठे पाड़ा का यह मंदिर साधारण शेतकरी वर्ग ने अपनी मेहनत से बिना किसी सरकारी मदद के अपने आस्था और श्रम से तैयार किया है। यह मंदिर वास्तव में किसान के परिश्रम का प्रतीक है। अगर हम इस शक्तिपीठ पर दर्शन के लिए नहीं आते तो हमारे चित्रपट के प्रमोशन में एक अधूरापन रह जाता, ऐसा भावनिक वक्तव्य उन्होंने दिया। इस अवसर पर शिव क्रांति प्रतिष्ठान के संस्थापक राजूभाऊ चौधरी ने महेश मांजरेकर और उनकी टीम का स्वागत करते हुए उन्हें पुष्पगुच्छ और शक्तिपीठ की प्रतिमा भेंट की। मांजरेकर ने कहा कि यह फिल्म बळीराजासाठी यानी किसानों के लिए बनाई गई है। आज महाराष्ट्र में किसान आत्महत्या कर रहे हैं क्योंकि उन्हें उनके मेहनत का योग्य मूल्य नहीं मिल रहा। हम चाहते हैं कि इस फिल्म के माध्यम से समाज में जागरूकता फैले और लोग किसानों के जीवन की पीड़ा को समझे। उन्होंने कहा कि सरकार अपनी जिम्मेदारी निभा रही है, परंतु हर नागरिक को भी बळीराजाच्या किसान के साथ खड़ा होना चाहिए। हमारी थाली में जो निवाला है उसके पीछे किसी किसान की मेहनत या कभी उसकी जान छिपी होती है। यह विचार हर व्यक्ति के दिल पे लेना चाहिए। किसानों को संबोधित करते हुए मांजरेकर ने कहा, आत्महत्या विचार आज नहीं कल करे, लेकिन आज जगह बोले और व्यक्त हो। जब तक सरकारी योजना किसानों तक नहीं पहुंचती तब तक समाज ने पुढाकार लेना चाहिए, आगे बढ़कर पहल करनी चाहिए। यही विचार लेकर हमने ये फिल्म बनाई है। अंत में उन्होंने कहा, अगर हमने छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्रातील पहिलं मंदिर का दर्शन नहीं किया होता तो हमारी प्रमोशन यात्रा अधूरी रह जाती। इसलिए पूरी टीम आज महाराजांच्या चरणी नतमस्तक झाली आहे, महाराज के चरणों में झुक गई है, ऐसा उन्होंने वक्तव्य दिया। देखते रहे स्पीड न्यूज भारत। म्हणजे आज एक मला मी जे अन्न खातो ते जे पिकवतो त्या शेतकऱ्यासाठी, त्या बळीराजासाठी केलेला सिनेमा आहे। आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये बळीराजाची परिस्थिती फार चांगली नाही आहे। आजच मी कुठे वर्ध्यात 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। कापसाला आणि सोयाबीनला अजिबात भाव नाही मिळाला आणि आत्महत्या केली। हे कधी थांबणार आहे? तर ह्या पिक्चरच्या निमित्ताने तरी लोकांमध्ये एक जनजागृती यावी। आपण म्हणजे सरकार आपल्या पद्धतीने काय करते ते करते, त्यांची मदत करते, पण आपण म्हणजे जर का मला हा आपला कॉमन मॅन आहे त्याला जर का मला उत्तेजित करता आलं की आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी करूया, ह्या सिनेमाच्या निमित्ताने जर का ते झालं तर माझं सिनेमा बनवण्याचं जे काही ड्राईव्ह होता तो पूर्ण होईल। सर, 2009 नंतर जवळपास 16 वर्षांनी हा चित्रपट पुन्हा येतोय। एक वेगळं पण आहे, आत्ताचं जे अस्तित्व आहे त्याला पाहता कशा प्रकारे राज्य सरकार असेल किंवा मग जनमानसामध्ये हा पिक्चर पोहोचेल, संदेश काय असणार? संदेश एकतर हा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, हा माझाच सिनेमा होता, म्हणजे मीच लिहिलेला आणि दिग्दर्शित केला, संजय छाबरी यांनी निर्मिती केला। तर त्या सिनेमाचा आणि ह्या सिनेमाचा तसा काही संबंध नाही। हा एक स्वतंत्र सिनेमा आहे। त्यात सचिन खेडेकर मुख्य भूमिकेत होते, यात शिवाजी महाराज मुख्य भूमिकेत आहे। आणि हा प्रश्न जो आहे तो शहरी प्रश्न होता। मराठी माणसाची शहरात होणारी कुचंबना, त्याचा होणारा त्रास, त्याच्यावरती भाष्य करणार होता। हा माझ्या बळीराजासाठीचा पिक्चर आहे। आणि म्हणजे इच्छा हीच आहे की आपल्याला बऱ्याच वेळा लक्षात येत नाही की आपण जेवत असताना एक घास खातो, त्या घासाच्या मागे कधी कोणीतरी एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली असेल तर त्यांच्याबद्दल थोडीशी संवेदनशील व्हावं आणि त्यांचं आयुष्य कसं आपल्याला आनंदी करता येईल ह्याचा आपण विचार केला तर मला वाटतं फार अशक्य होणार नाही। आपल्याला शेतकरी आत्महत्या लोकांना थांबवता येईल, म्हणजे आपण बाकी कोणावर अवलंबून न राहता आपणच जर का ठरवलं आपल्या महाराष्ट्राच्या जनतेने, तर मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तेवढी ताकद आहे
की ते एकही शेतकऱ्याला आत्महत्या करू देणार नाही. सर आज शेतकऱ्याला काय आव्हान करा शेतकऱ्यांना काय आव्हान करणार मी? शेतकऱ्यांना आत्महत्या करतात त्यांनी काय तुम्ही या माध्यमातून उद्या करा, आज नको. आज बोला कोणाशी तरी, उद्या करा. मग उद्या विचार केला तर म्हणा मग उद्या करा. पण कोणाशी तरी बोलले तर आज मला लोकांना त्यांची दुःख कळतील. आपण त्यांचं दुःख सगळ्यांनी मिळून एकत्र कसं दूर करता येईल हे आपण नक्कीच विचार करू शकतो. शेतकऱ्यांसाठी शासन प्रशासन कुठेतरी आपण त्याचा विचार नको न करूया. माझं म्हणणं आहे की सुरुवात आपण स्वतःपासून करावी. शासन आपल्या पद्धतीने करते, काय कर्जमाफी करते, काय योजना राबवते. बऱ्याचशा वेळेला तर योजना पोचत नाहीत शेतकऱ्यांपर्यंत. हे खूप दुर्दैव आहे. पण आपण ते काय करतात ह्याच्या आधी आपण काय करू शकतो याचा विचार करावा. म्हणून ह्या भावनेतनं आम्ही सगळ्यांनी मिळून हा सिनेमा केलेला आहे. आणि माझी खात्री इथे बसलेले सगळे माझे जे कलाकार आहेत, जेव्हा वेळ येईल तेव्हा ते उभे राहतील शेतकऱ्यांसाठी. सर शिवाजी महाराजांचा चित्रपट आहे, अनेक गडकिल्ले आहेत, त्या ठिकाणी देखील आपल्या या चित्रपटाचं प्रमोशन आहे ते देखील झालं. परंतु भिवंडीतील मंदिर का आणि काय महत्त्व आहे? नाही, हे एकच मंदिर आहे शिवाजी महाराजांचं, याचं फार कौतुक आहे. आणि परत ते असं शासन फायनान्स नाही आहे. इकडच्या शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीतनं डोनेट करून केलेलं मंदिर आहे. त्यामुळे मला वाटतं की आम्ही नसतो आलो तर मला वाटतं की ह्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये थोडीशी कमी राहिली असते. स्पीड न्यूज भारत.